बैठकीच्या कामकाजाला सुरुवात करण्यात येत आहे. विषय क्रमांक 1883 महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम चे कलम 95 नुसार सन 2026-27 चे पुणे महानगरपालिकेचे महसुली, भांडवली इत्यादी उत्पन्न व खर्चाचे अ व क अंदाजपत्रकाचा आराखडा माननीय स्थायी समितीमार्फत माननीय मुख्य सभेकडे सादर करण्याबाबत माननीय महापालिका आयुक्त यांनी दिलेले 27/2/2026 पत्र. मी माननीय महापालिका आयुक्त यांना विनंती करत आहे की त्यांनी अंदाजपत्रक माननीय अध्यक्ष यांना सुपूर्द करावे. माननीय आयुक्त साहेबांना मी विनंती करतो, अंदाजपत्र 2026-27 हे आपण सादर करावं. मी सुरुवातीला सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि आपल्याला धन्यवाद करतो की आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालात. हा जो आपला जो महापालिकेचं बजेट आहे त्याचा पहिला ड्राफ्ट म्युनिसिपल कमिशनर यांच्या मार्फत सादर केला जातो, तो यासाठी मी सर्वांचे धन्यवाद करतो. मी प्रथमतः माननीय स्थायी समितीचे अध्यक्ष श्री भिमाले साहेब तसेच सर्व सन्माननीय माननीय आपले सभासद जे आपल्या स्थायी समितीचे आहेत यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी आवर्जून माननीय महापौर मॅडम तसेच सभागृही नेतेसुद्धा उपस्थित आहे व इतर मान्यवर मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. मी पुणे महानगरपालिकेच्या महापालिका आयुक्त या पदाचा माहे जून 2025 रोजी पदभार स्वीकारला. मात्र मी यापूर्वी कोविड कालावधीसह पुणे जिल्हाधिकारी या पदाचे कामकाज पाहिल्यामुळे मला पुणे शहराच्या प्रशासनिक रचनेची आणि पुणे शहराचे जे नागरिक आहेत यांची जे काही अपेक्षा आहे तसेच शहराचे जे काही मोठे आव्हान आहे याची थोडी जाणीव आहे. पुणेकरांची अपेक्षा पूर्ण करणे सर्वात महत्त्वाचे आहे. देशाचे माननीय पंतप्रधान यांच्या विजनप्रमाणे क्लायमेट रेझिलियंट अँड सस्टेनेबल सिटी या संकल्पनेवर काम होत असून राज्याचे माननीय मुख्यमंत्री आणि गतिमान व पारदर्शी प्रशासनासोबत ईज ऑफ लिव्हिंग याच्यावर जास्त भर दिलेला आहे. विकसित महाराष्ट्र आणि विकसित पुणे हे ध्येय समोर ठेवून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पुणे PMR ग्रोथ हब ही संकल्पना आणलेली आहे. पुणे शहराबरोबरच पुणे मेट्रोपॉलिटन रिजन याचाही विकास केला जाणार असून याच्यावर गांभीर्याने काम करण्यात येत आहे. पुढील काळात पुणे शहर आणि पुणे विभागाचा आर्थिक वाटा चारपट करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये पुणे महानगरपालिकेची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. हे सगळे अंदाजपत्र सादर करत असताना पुणे शहराचा आर्थिक विकास कसा वाढेल याचाही विचार करणे आवश्यक आहे.
आज 4 वर्ष नंतर महापालिका निवडणूक पार पडली असून पुणेकरांच्या अपेक्षा व भावना यांना समजून घेऊन काम करणे महत्त्वाचे असल्याचे मला वाटते आणि ती कालाची गरज आहे. 4 वर्षानंतर निवडणूक झाल्या असून 165 नगरसेवक निवडून आलेले आहेत. हे सर्वजण लोकांमध्ये राहून प्रामाणिकपणे काम करीत असून यांच्या कौशल्याचा व त्यांचे सगळे काही अनुभव आहे याचा उपयोग नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये प्रशासनाला होईल याची मला खात्री आहे. हे सगळे अंदाजपत्र सादर करत असताना जे आपले 165 नगरसेवक म्हणून आलेले आहे यांची अपेक्षा आणि त्यांचा जो काही विचार आहे नक्कीच याचा पण समावेश करण्याचे माझ्यातर्फे प्रयत्न करण्यात आलेले आहे. माझ्या पुणे महानगरपालिका स्थायी समितीत सादर करायचे हे पहिले अंदाजपत्रक आहे. सन 2026-27 चे अंदाजपत्रक सादर करताना अनेक आव्हानांना समोर जावे लागणार आहे. पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये सन 2017 मध्ये नव्याने 11 गावे, 2 गावे शासनाच्या वतीने वगळण्यात आलेली आहे व सन 2021 मध्ये नव्याने 23 गावे समाविष्ट करण्यात आली. तसेच दिनांक 11/2/2026 रोजी शासनाने एक विशेष अधिसूचनाद्वारे PMRDA यांची जो काही विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती होती ते रद्द करून आता विशेष प्राधिकार म्हणून पुणे महापालिकेच्या अधिकार क्षेत्रामध्ये आता केलेला आहे. यापुढे पुणे महानगरपालिकेला या 23 गावाच्या क्षेत्रासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून काम पाहावे लागणार आहे. आपले सगळे समाविष्ट झालेली गाव आणि या ठिकाणी मूलभूत पायाभूत सुविधांचा अभाव याचा प्राधान्याने विचार करावा लागणार आहे. इथे गतीने वाढणारे शहरीकरण आणि उपलब्ध साधन सामग्री व आपला आर्थिक स्रोत हे सगळे यांची सांगड घालून सर्वसमावेशक विकास करण्याच्या दृष्टीने हा आपला अंदाजपत्रक तयार करण्यात आलेले आहे. मागील काळामध्ये पुणे शहरात खूप मोठा बदल झालेला असून आपली पायाभूत सोयी सुविधा व विकासाचा वेग 4 पटीने वाढला आहे. याबरोबरच IT ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर याचा मोठा प्रसार झालेला आहे. आज देशाचा एकूण 25% GCC पुण्यामध्ये आहे. पुणे शहरात मोठ्या प्रमाणात रोजगारांची संधी उपलब्ध असल्याने खाजगी क्षेत्रातील नोकरीची उपलब्धता वाढल्याने स्थलांतरित व तरल लोकसंख्या फ्लोटिंग पॉप्युलेशन वाढत आहे. यामुळे पुणे महानगरपालिकेकडे पाहणाऱ्याचा दृष्टिकोन व या ठिकाणी जे काही अपेक्षाचा बोज वाढत आहे याचा सुद्धा आम्हाला विचार करणे क्रमप्राप्त आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून 2026-27 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक तयार करण्याचा माझा हा प्रयत्न आहे. मी या ठिकाणी एक सादरीकरणाच्या मार्फत मोठे जे काही आपले डिपार्टमेंट आहे महत्त्वाचे खाते आहेत त्यासाठी केलेली तरतूद आपल्या समोर सादर करू इच्छितो. आशिष, इथे आपला हा जो पाणी पुरवठा आहे पाणी पुरवठ्यासाठी भांडवली तरतूद आपण 8 से 2 कोटी आणि 78 लाख आणि त्यासाठी महसुली तरतूद जे आहे 1274 कोटी 65 लाख एवढे केलेलं आहे. एकूण तरतूद पाणी पुरवठ्यासाठी 2077 कोटी आणि 43 लाख आहे. हे मागच्या वर्षाच्या तुलनेत 300 कोटी जास्त आहे. इथे काही महत्त्वाची बाबी जी आहे त्याच्यावर आपलं लक्ष वेधू इच्छितो. समान पाणी पुरवठा जो प्रकल्प आहे त्याच्या अंतर्गत सर्व 80-60% कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. उर्वरित सुमारे 1000 किलोमीटर नवीन वितरण जाळे व 35,000 जलमाफक बसवण्याचे नियोजन आहे. यातले 35,000 शिल्लक आहे, बाकी करण्यात आलेलं आहे. हे याचं नियोजन जूनपर्यंत करण्यात आलेलं आहे. पुणे शहरातील सर्व 141 पाणीपुरवठा झोन आपण जूनपर्यंत कार्यान्वित करण्याचे लक्ष ठेवलं आहे. नव्याने समाविष्ट 32 गावांसाठी समान पाणीपुरवठा योजना राबवण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी इथे आपल्या समोर फक्त मी सांगतो की बावधान बुजुर्गमध्ये आपलं ऑलरेडी काम सुरू आहे. सूस महालुंगेमध्ये पण काम सुरू आहे. लोगाव वाघोली या ठिकाणी पण काम सुरू आहे. शिष्यवाडेवाडीमध्ये पण काम सुरू झालेलं आहे. इथे काम प्रस्तावित आहे आणि केशव मुंढवा नगरमध्ये पण काम प्रस्तावित आहे, पण काम सुरू करण्यात आलेलं आहे. पुढे दाखवा. आपले शहरातील जे काही जलस्रोत आहे त्याचं संरक्षण व जो काही जलसाठा आहे त्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी
आमच्याकडे जो तलाव आहे त्याचे पुनर्जीवन मजबूतीकरण तसेच साठवण क्षमतेमध्ये वाढ करण्याचे काम जे आहे ते आम्ही प्रस्तावित केलेले आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठ्याचा जे काही ताण आहे त्याच्या ते कमी करण्यासाठी भूजलाचा वापर कसा करता येईल त्याचा सुद्धा आपण स्कीम घेतो आहे. जल शुद्धीकरण प्रकल्पमध्ये फिल्टर बॅकवॉश व क्लॅरिफायर पाण्याचे पुनर्वापर करून जल शुद्धीकरण प्रक्रियेदरम्यान होणारे पाण्याचे नुकसान कमी करणे तसेच कच्च्या पाण्याचा वापर कमी करणे, जल शुद्धीकरण केंद्र व पंपिंग स्टेशनच्या इमारतीच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारून वीज बचत करणे तसेच पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीस प्रोत्साहन देणे. आपल्या इथे मलनिःसरण जो विभाग आहे त्याच्यामध्ये भांडवली तरतूद आपण 7 से 13 कोटी करतो आहे, 7 से 13 कोटी 64 लाख आणि महसुली तरतूद 5 से 2 कोटी 84 लाख, एकूण 1002 से 16 कोटी आणि 48 लाख एवढे आपण ठेवतो आहे या वर्षीसाठी. पुणे शहरामध्ये समावेश गावाचा सीवरेज मास्टर प्लॅननुसार मलवाहिन्या बदलणे सुमारे 100 किलोमीटर मलवाहिन्या विकसित करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी 2 से 8 कोटी आणि 36 लाख तरतूद केलेला आहे. तर मलनिःसारण वाहिनीची देखभाल दुरुस्ती, नाले सफाई, पावसाळी लाईन साफसफाई करणे, बँडिक्लेट, रिसायकल मशीन, सायफनसाठी क्षेत्रीय स्तरावर करण्याचे नियोजनासाठी 36 कोटी 29 लाख आणि 83 कोटी 97 लाख एवढे नियोजन आपण केलेलं आहे. पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी 30 कोटी 95 लाख व नाल्यालगत सीमा भिंत बांधण्यासाठी एकूण 24 कोटी आणि 5 लाख तरतूद आपण केलेला आहे. जेटिंग कम सक्शन विथ रिसायकलर मशीनद्वारे ड्रेनेज चॅम्बर्समधील गाळ साफ करणे तसेच चॅम्बर्समधील पाणी ओढून शुद्ध करून पुनर्वापरासाठी योग्य नियोजित प्रतिबंधात्मक देखभाल करण्यात येते. याचं पण नियोजन आपण केलेलं आहे. इथे नवीन जे काही समाविष्ट 32 गाव आहे त्याच्यामध्ये अमृत 2 अंतर्गत 16 गावामध्ये 50 किलोमीटर ड्रेनेज लाईन टाकण्याच्या अत्यावश्यक नेटवर्क विकसित करण्यासाठी एकूण 76 कोटी, तसेच समाविष्ट 11 गावामध्ये 50 किलोमीटरच्या मलवाहिनीचे नेटवर्क पूर्ण करण्यासाठी 75 कोटी. इथे नव्याने ड्रेनेज व पावसाळी वाहिन्याच्या कनेक्शनचे विभाजन करून 10 कोटी 50 लाख केलेला आहे. तसेच बाकी जे काही चॅम्बर्स वगैरे आहे ते संपादित करण्यासाठी 7 कोटीच्या तरतूद आपण करतो आहे. दूषित पाणी पुरवठा टाळण्यासाठी जलवाहिन्या स्थलांतरण व नादुरुस्त मलवाहिन्याची दुरुस्ती करणे यासाठी तरतूद आपण 10 कोटी करतो आहे. हे आपल्याला पहिल्यांदा बजेटमध्ये एक कंटामिनेशन असं नावाचं हेड आपण तयार केलेलं आहे. इथे शहरातील मुठा नदीचे प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी जो काही प्रकल्प आहे त्याच्यामध्ये एकूण 81 MLD क्षमतेचे 4 STP जून 2026 पर्यंत सुरू होणार आहे. तसेच 2 से 60 MLD क्षमतेचे उर्वरित 4 जे आहे डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे. सुमारे 53.5 किलोमीटर जो आपला इथे डिस्ट्रीब्युशन लाईन आहे त्याचं पण काम आपण लवकरात लवकर पूर्ण करणार आहोत. मेंटल हॉस्पिटल व येरवडा येथे नवीन STPचा जे अंमल करायचे यासाठी सुद्धा तरतूद आपण केलेला आहे. घनकचरा व्यवस्थापनमध्ये टोटल आपला जो भांडवली तरतूद आहे ते 3 से 9 कोटी आणि 31 लाख आहे. तसेच महसुली तरतूद 1081 कोटी 8 लाख एकूण 13 से 90 कोटी 39 लाख एवढे आपण केलेलं आहे. इथे काही महत्त्वाचे प्रकल्पमध्ये हडपसर येथे 20 मेट्रिक टन क्षमतेचा रिजेक्ट वेस्ट प्रकल्प जे आहे ते आम्ही सुरू करतो आहे. तसेच उर्ली देवाची येथे 28 लाख मेट्रिक टनचा जो जो आपलं लिगेसी वेस्ट आहे ते सुद्धा यावर्षी पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे आणि त्याच्यानंतर 40 एकर जागा जी आहे आम्हाला रिक्लेम होईल. पुन्हा CBG प्रकल्पचा पण आपण नियोजन केलं आहे 300 मेट्रिक टन का, जो भारत सरकारच्या सूचनानुसार CBG प्रकल्प करणे आम्हाला बंधनकारक पण आहे आणि त्यासाठी शासनाचा पण निधी याच्यामध्ये मिळणार आहे. तसेच महापालिकेचा पण आपण जो निधी आहे काही प्रमाणात तरतूद केलेला आहे. इथे हडपसर कचरा हस्तांतरण केंद्र येथे 200 TPD क्षमतेचा आधुनिक मेकॅनाइज्ड ट्रान्सफर स्टेशन विथ हुक लोडर सिस्टम आपण म्हणजे उभारण्याची तयारी केलेली आहे. तसेच घोडे रोड कचरा हस्तांतरण केंद्र येथे 100 TDP क्षमतेचे आधुनिक कॉम्पॅक्शन सिस्टम आणि क्लोज कंटेनर्स उभारण्याचे काम पण पुढच्या वर्षी करण्यात येईल. इथे कचरा उचलणे आणि अधिक कार्यक्षम व जलद गतीने करण्यासाठी 5 वर्षासाठी भाडेतत्त्वावर वाहन घेण्याची सुरुवात करण्यात आलेली आहे.
यामध्ये छोट्या घंटागाड्या, कॉम्पॅक्टर व मिनी कॉम्पॅक्टर वाहनाचा समावेश आहे. वेस्ट टू एनर्जी प्रकल्पमध्ये 7 ते 50 मेट्रिक टन कचऱ्यावर जे आपली प्रक्रिया आहे ते आम्ही ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन केलेलं आहे. तसेच आपला इथे सायंटिफिक लँड फिलिंगसाठी जागा खूप लागते, तर जागा ते वाचवण्याच्या दृष्टीने आपण एक प्रकल्प हडपसर येथे सुरू करतो, पण काही ठिकाणी आम्हाला आज पण SLFची गरज आहे, म्हणून 300 TPD क्षमतेचा SLF आम्ही उभारतो आहे. बायो मायनिंगद्वारे सुमारे 5 ते 6 एकर जे काही जागा रिक्लेम होईल त्या ठिकाणी हा काम करण्यात येईल आणि याच्याद्वारे 2 लाख मेट्रिक टन रिजेक्ट जे आहे इथे त्याचे विल्हेवाट करणे शक्य होईल. इथे खूप महत्त्वाचा खाता जो आहे आरोग्य खाता, यासाठी भांडवली तरतूद आपण 131 कोटी 30 लाख केलेले आहे. तसेच महसुली तरतूद 750 कोटी आणि 44 लाख एवढे करतो. एकूण 881 कोटी आणि 74 लाख एवढे आरोग्य विभागासाठी. बानेर येथे कर्करोग रुग्णालय जे आहे ते आता लवकरात लवकर सुरू होणार असून CGHS दरावर लोकांना याचा उपचार उपलब्ध होईल. तसेच वारजे या ठिकाणी 350 बेडचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसुद्धा लवकर पूर्ण होणार आहे. पुणे महापालिकेमार्फत जागा देऊन प्रत्येक झोनसाठी किमान एक असा 5 डायग्नोस्टिक सेंटर PPP तत्वावर विकसित करण्याचा मानस आहे. त्या अनुषंगाने गरजू लोकांना इथे खूप एक सवलती दरामध्ये सेवा उपलब्ध होईल आणि यासाठी सुद्धा या वर्षीच्या बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. भुगाव व सिंदेवाडी या ठिकाणी बंदिस्त डॉग शेल्टर उभारण्यासाठी तयारी केलेली आहे. पुणे शहरातील प्राणीपालकासाठी अद्ययावत व सुसज्ज डॉग पार्क उभारण्यासाठी आपण 2.5 कोटीचा तरतूद करतो आहे. तसेच SPB वाहन खरेदी यासाठी 3 कोटी 50 लाख आणि भटका व मोकाट श्वानासाठी अधिकृत फीडिंग पॉईंट खाद्य पुरवठ्यासाठी 1 कोटीचा तरतूद. तसेच श्वान दवाखाना सुद्धा आपण उभारण्याचा प्लॅन केला आहे. याच्यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की यासाठी शासनाची पण सूचना आहे आणि हे करणे बंधनकारक पण करण्यात आलेले आहे. पुणे मनपाच्या 21 रुग्णालयामध्ये ETP व STP साठी आम्ही 4.5 कोटीची तरतूद करतो आहे. तसेच कमला नेहरू रुग्णालय येथे ओटीच्या आहे मॉडर्नायझेशन, ते करण्यासाठी आपण 8 कोटीची तरतूद करतो आहे. हे तरतूद करते वेळी ते केवळ PPP मोडमध्ये नाही तर गरीब लोकांना ज्याचा जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल त्याचा सुद्धा प्लॅनिंग आपण केलेलं आहे. अण्णासाहेब मगर हॉस्पिटलचे रिनोव्हेशन व सेवा विस्तारीकरण करण्यासाठी 5 कोटीची तरतूद आहे. तसेच नायडू कॅम्पस येथे भव्य 14 मजली विद्यार्थी वसतिगृह व कर्मचारी सदनिकाचं बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. महाविद्यालयातून यावेळी प्रथम 100 जे आमचे MBBS स्टुडंट्स आहेत त्याच्या बॅच बाहेर पडणार आहे. नगर रचना विभागमध्ये 64 कोटी 50 लाख तरतूद आपण केलेला आहे. त्याच्यामध्ये जे 23 गाव आहे त्याचं नियोजन प्राधिकरण म्हणून महापालिका काम करणार. तसेच इथे आपला जो पुणे मेट्रोचे जे काही स्टेशन आहे त्याच्या भोवती ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट तसेच लोकल एरिया प्लॅन हे काम करण्यासाठी नगर रचना यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे. आता पहिल्या फेजमध्ये स्वारगेट लाईन 3 व रामनगर मेट्रो स्टेशन, पुणे रेल्वे स्टेशन व वनाज मेट्रो स्टेशन या ठिकाणी लोकल एरिया प्लॅनचे काम सुरू करण्यात आलेले आहे. PMAY मध्ये आता 4725 घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी जागाची पण शोध घेण्यात आलेली आहे. शासनाकडे DPR आहे, ते मंजूर झाल्यानंतर हा काम यावर्षी सुरू करण्यात येईल. त्यासाठी 75 कोटीची तरतूद आहे. आपल्या इथे उड्डाण पूल आणि ग्रेड सेपरेटर हे प्रकल्प विभागमध्ये ते मुंढवा आणि महात्मा फुले चौक ग्रेड सेपरेटर, तसेच चांदणी चौक भुगाव रस्ता विकसन व उड्डाण पूल ग्रेड सेपरेटरसाठी 25 कोटी, साखर संकुल मुंबई पुणे रस्ता उड्डाण पूल सिमला चौक ते संचेती चौकसाठी 15 कोटी, तसेच सिगड रस्ता सातारा रस्ता यांना जोडणारा तळजाई पाचगावा बोगदा, कोथरूड पासान यांना जोडणारा पंचवटी बोगदा हे विकसित करण्यासाठी 15 कोटी आणि हे 15 कोटी सुरुवातीचं केवळ या वर्षी त्याच्यामध्ये DPR तसेच निविदा प्रक्रियापर्यंतचं काम यावर्षी आपण धरलेलं आहे. मोठ्या नदीवरील शिवणे ते नांदेड
सिटीला जोडणारा नदीवरील इथे 15 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच खडकी छावणी परिसर हद्दीत पुणे मुंबई रेल्वे लाईन खाली 2 भुयारी मार्गाचे रुंदीकरण रेल्वेमार्फत प्रस्तावित आहे. त्याच्यासाठी 10 कोटीची तरतूद आहे. नगर रोड आणि सोलापूर रस्त्यावर 5 चारी भुयारी मार्ग म्हणजे 10 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. पुणे मेट्रो समवेत प्रकल्पासाठी वनाज ते चांदणी चौक मेट्रो मार्गावरील MTS स्पेसवर पार्किंग विकसित करणे हा सुद्धा प्रकल्प मार्फत प्रस्तावित आहे. इथे उड्डाण पूल सबवे अंडरपास असा एकूण 99 प्रमुख संरचनाचे GIS मॅपिंग व स्ट्रक्चरल ऑडिट आपण करणार आहोत आणि त्यासाठी सुद्धा आपण तरतूद यावेळी ठेवतो आहे. ट्रॅफिक मायक्रो सिम्युलेशन स्टडी याद्वारे सुमारे 140 किलोमीटर रस्ते जाळे व 121 मेजर जंक्शनचा अभ्यास करून तांत्रिक निकषावर आधारित वाहतूक सुधारणा व पायाभूत कामाचे नियोजन आपण करतो आहे. GIS मॅपिंग ऑफ पार्किंग रिझर्वेशन्स शहरातील सर्व पार्किंग आरक्षणाची स्थिती कंडिशन व एबिलिटी एका क्लिकवर उपलब्ध होणार असून मेट्रो अलाइनमेंट व प्रमुख सार्वजनिक स्थळांच्या आधारे पार्किंग विकासाचा प्राधान्यक्रम निश्चित केला जाणार आहे. नदी पुनर्जीवन प्रकल्पासाठी 270 कोटीचा तरतूद आपण करतो आहे. पुणे शहरातील मुळा-मुठा नदीची एकूण लांबी 44 किलोमीटर असून नदी सुधार प्रकल्पासाठी 4727 कोटीचा प्रकल्प 11 टप्प्यात राबवण्यात आपण येणार आहे. 11 टप्प्यात म्हणजे ते 11 स्ट्रेचेसमध्ये. संगमवाडी पूल, बंड गार्डन पूल आणि बंड गार्डन मुंडवा या वर्षात नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. वाकड बायपास ते सांगवी पूल जे काम आहे PP पद्धतीने सुरू आहे. तसेच इथे पथ विभागासाठी एकूण भांडवली तरतूद 1005 कोटी तसेच महसुली तरतूद 361 कोटी एवढे आपण करतो आहे. एकूण 1866 कोटी आणि 39 लाख ते आतापर्यंतच्या पथ विभागाचा सर्वात मोठा बजेट आहे महापालिकेमध्ये. पुणे शहरात 2273 किलोमीटर रस्ते असून त्यापैकी 32 मुख्य रस्ते जे 270 किलोमीटर मात्र आहे याच्यावर सुमारे 80% वाहतूक आहे. पुणे शहरात आपल्याला माहीत असेल की 9% कमी आमच्या रस्त्याचं नेटवर्क आहे. 7 ते 8% दरम्यान आहे. तर हे 10% जास्त यावर्षी करण्याचे उद्दिष्ट आपण ठेवतो आहे. या रस्त्यावर सुरक्षितता उपाययोजना, रस्ते व पथपथ सुधारणा, रस्त्यावर चेंबर समपातळीत आणणे तसेच खड्डे बुजवण्यासाठी जे काही नवीन SOP आहे त्याच्यावर काम करायचे आहे. शहरात जागतिक दर्जाचा वॉकेबल फुटपाथ करण्याचे नियोजन केलेलं आहे. 32 गावामध्ये प्रत्येकी एक जागतिक दर्जाचा पथपथ मार्ग व सर्व सुविधांसह विकसित करण्याचे नियोजन आहे. आणि हे सगळे इंटिग्रेट प्लान त्याच्यामध्ये पाणी पुरवठा, जलनिसारण नळिका, पथदिवे समेत हे रोड विकसित केला जाणार आहे. इथे 33 मिसिंग लिंकपैकी महत्त्वाच्या 12 मिसिंग लिंक जे आहे आपण ताब्यात घेऊन विकसित करणार आहोत. राष्ट्रीय महामार्गावरील वाकड कात्रज दरम्यान सेवा रस्त्याचे टप्प्याटप्प्याने विकसन करणार आहोत. नवले पूल परिसरात वाहतूक सुधारणा व अपघात कमी करण्यासाठी सेवा रस्त्यांना प्राधान्य आपण देणार. शिवने खराडी जे आहे ते मुख्य एक आपल्यासाठी मार्ग आहे. तिथे आपल्याला भूसंपादनासाठी 50 कोटीचे तरतूद करतो आहे. 32 मुख्य रस्त्यापैकी 9 रस्त्यांचा कॉरिडोर इम्प्रूव्हमेंट प्लॅन व 30 रस्त्याचे जंक्शन इम्प्रूव्हमेंट प्लॅननुसार प्रत्यक्ष विकास काम यावर्षी करण्यात येईल. जुने पुण्यातील लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता व शिवाजी रस्त्याचे हेरिटेज पद्धतीने विकास आम्ही करणार आहोत. बालभारती पौड रस्त्यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पर्यावरणीय परवानगी प्राप्त करण्याची कार्यवाही पूर्ण करून पुढील प्रक्रिया आपण हाती घेणार आहोत. सार्वजनिक खाजगी भागीदारीत हाती घेतलेल्या किमान 5 रस्त्याच्या पूर्ण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहे. आणि PPP मध्ये सगळे केलेले जाणारे रस्ते जे आहे सार्वजनिक उपयोगासाठी आणि एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणून तयार करता येईल या दृष्टीचे प्लॅनिंग आम्ही करतो. कात्रज कोंढवा रस्त्याच्या संपूर्ण लांबीमध्ये 50 मीटर रुंदीचा विकास करण्यात येणार व कारवाई हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी 100 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. गणेशखिंड रस्त्याच्या टप्पा 3 चे काम RBI बँक ते संचेती पूल दरम्यान भूसंपादन पूर्ण करून विकास करण्यावर भर देण्यात येतो. CSRच्या माध्यमातून विमानतळ रस्त्याचे काम लवकरच काळात आता पूर्ण होणार आहे. आणि
येरवडापासून एअरपोर्टपर्यंत रस्त्याचं रुंदीकरणसुद्धा याच्यामध्ये आम्ही घेतो आहे. यासाठी डिफेन्सची वर्किंग परमिशन पण घेण्यात आलेली आहे. खड्डे बुजवण्यासाठी किंवा अन्य कामासाठी आपल्याकडे मोबाईल ॲपसुद्धा आपण विकसित करतो आहे. अर्बन मोबिलिटी सेल स्थापन करण्यात येणार असून याच्यामध्ये GIS आधारित व कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर करून इथे 5 ते 6 एक्सपर्ट्स यांची टीम आपण तयार करणार आहोत, जे पोलीस डिपार्टमेंटसोबत कोऑर्डिनेशन करून इथे अर्बन मोबिलिटीवर काम करेल. इथे PMPL साठी जो काही आपल्याला आवश्यकतेप्रमाणे हे सगळे तरतूद करावं लागते, 592 कोटी 22 लक्ष. त्याच्यासोबत आमच्याकडे नवीन बस ताफ्याचे नियोजनसुद्धा आपण केलेले आहे. त्याच्यामध्ये 1000 स्वमालकीच्या CNG बसेस, GCC तत्वावर 599 CNG बसेस, द FAME 2 योजनेअंतर्गत 1000 बसेस उपलब्ध होणार आहे. BOT तत्वावर काही डेपो आहे, त्याचं विकसनचा प्रस्ताव केलेला आहे. BRT आणि बस थांब सुधारणा आणि CCTVचा जो नियोजन आहे ते सुद्धा याचा हा जो तरतूद आहे त्याच्यापैकी आहे. आपल्यासाठी उद्यान विभाग अतिशय महत्त्वाचे असून तिथे 5 ठिकाणी विविध संकल्पनावर आपण उद्यानचा विकास प्रस्तावित केलेला आहे. एकूण भांडवली तरतूद 120 कोटी 70 लाख, तसेच महसुली तरतूद आपले 85 कोटी, एकूण 2 से 5 कोटी 76 लाख एवढे उद्यानसाठी आम्ही करतो आहे. सदर उपक्रम जो आहे ते एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेला बल देण्यासाठी सांस्कृतिक एकात्मता, पर्यावरण संवर्धन, बाल विकास, कुटुंबीय कल्याण हे सगळे थीम घेऊन आपण गार्डनचं डेव्हलपमेंट करण्यासाठी नियोजन केलेलं आहे. कात्रज येथील स्वर्गीय राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्राचे आंतरराष्ट्रीय दर्जाचा पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचे काम आम्ही हाती घेतो. कात्रज येथील 130 एकर क्षेत्रावर पसरलेले राजीव गांधी संग्रहालय प्राणी संग्रहालय इथे बृहत आराखडा आपण तयार केलेला आहे. आधुनिक सर्पोद्यान, जेब्रा, हमाद्रास बबून, मॉर्मोसेट, टॅमरिन यासारखा देशी विदेशी प्रजातीचे प्रदर्शन तसेच बहुप्रतीक्षित बर्ड पार्क प्रकल्प जे आहे ते राबवण्यात येणार आहे. आणि इथे जे काही पर्यटक येतात या लोकांसाठी एक अतिशय मॉडर्न आपला इथे एंट्रन्स प्लाझा त्यासाठी सुद्धा यावर्षी काम केलं जाणार आहे. इथे पर्यावरण विभागमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त 51 कोटी आणि नॉर्मली इथे 2 ते 3 कोटी प्रत्येक वर्षी तरतूद केला जातो. पण पुणे शहरात पर्यावरण एक महत्त्वाचा विषय आहे म्हणून आपण यावर्षी 51 कोटीचा तरतूद केलेला आहे. त्याच्यामध्ये नदी संवर्धन व प्रदूषण नियंत्रणासाठी जे काही वेगवेगळे उपाययोजना आहे ते करणार आहोत. तसेच सोलर फाउंटेन बसवून तलावातील डिसॉल्व्ड ऑक्सिजन वाढवण्यासाठी नियोजन आहे. रिव्हर बँक, बायोडायव्हर्सिटी पार्क व बायोडायव्हर्सिटी मॅपिंगचा पण प्लॅन आपण करतो आहे. मुळा मुठा नदीवर स्टॉप डॅम प्रकल्प जे आहे त्याच्यामध्ये STP नसलेल्या भागात पाणी गुणवत्ता सुधारण्यासाठी सुद्धा काही तरतूद आहे. नदी महोत्सव व जनजागृती कार्यक्रमासाठी परिसंवाद, प्रशिक्षण व लोकसहभाग हा एक विषय आहे, त्याचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. इथे आपला लँडफिल क्षेत्राचे हरित परिसरमध्ये रूपांतरण करण्यासाठी 6 कोटीची तरतूद करण्यात आली. एअर क्वालिटी मॉनिटरिंग सेन्सर्स साठी 5 कोटी, तसेच हरित इमारती उपक्रमसाठी 5 कोटी, स्कूल मध्ये जे काही पर्यावरण शिक्षण जनजागृतीसाठी 1 कोटीची तरतूद, तसेच हवा, पाणी, ध्वनी गुणवत्ता तपासणी, मोल्ड रेजिस्टन्स डिझाईन साठी आपण 25 लाखाची तरतूद करतो आहे. इथे आपल्या विविध विभागामध्ये भांडवली तरतूद 80 कोटी 90 लाख, तसेच महसुली तरतूद जे आहे 185 कोटी 22 लाख, 2 से 65 कोटी 72 लाख एवढे करतो आहे. निर्जन स्थळे, नवीन DP रोड व मिसिंग लिंक रस्त्यावर 4000 विद्युत पोल बसवण्याचे नियोजन. तसेच आणि यामुळे 100 किलोमीटरचा रस्ता प्रकाशमान होईल आणि 24 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. टोटल आपल्या शहरामध्ये 85,000 नवीन उच्च कार्यक्रम LED पथदिवे बसवण्याचं नियोजन यावेळी आपण करतो आहे. याच्यामुळे आम्हाला 58 लक्ष 58 लाख युनिट वीज याची बचत पण होणार आहे. एकूण तरतूद जे आहे आपण त्याचं 25 कोटीचा करतो आहे.
PMC इमारती व जलशुद्धीकरण प्रकल्पावर 5 ते 10 मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्पसाठी आपण यावेळी 6 कोटीचे नियोजन करतो आहे. इको फ्रेंडली क्रिमेटोरियमसाठी सुद्धा आपण 3 कोटी 65 लाखचं नियोजन केलेलं आहे. आपल्या इथे अमृत 2.0 अंतर्गत बहिरोबा, तानाजीवाडी व बोपोडी या ठिकाणी हे जे सगळे STPचं काम पूर्ण होणार आहे. त्याच्यानंतर STP क्षमता 89 MLD वाढून 5 ते 66 MLD होणार आहे. जलही अमृत अभियान आहे, तिथे 8 STPवर 7 से 20 किलोवॉट सौर प्रकल्प आपलं वार्षिक 7.88 लाख जो युनिट आहे वीज त्याची निर्मिती होणार आहे. तसेच खराडी, मुंडवा व बानेर STP येथे स्काडा प्रणाली बसवून आपण इथे सेंट्रलाइज स्काडाशी याला कनेक्ट करतो आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी पुण्यातील खाजगी सोसायटीच्या मलनिसारण शुद्धीकरण केंद्र STPवर सेन्सर बसवून डिजिटल देखरेख करण्यात येईल. भवन विभागाचा एकूण तरतूद जे आहे 591 कोटी केलेला आहे. भांडवली आणि महसुली आहे 59.44 लाख. एकूण 6 से 50 कोटी 44 लाखच्या तरतूद आपण भवनसाठी करतो आहे. इथे कमला नेहरू रुग्णालयाचे आधुनिकीकरण त्याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण विषय आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी एक संलग्न सुविधा मजबूत करणे. कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयासाठी नवीन इमारत बांधण्याचे नियोजन आहे. तसेच इथे अण्णासाहेब मगर दवाखाना येथे अद्यावत नवीन हॉस्पिटल प्रस्तावित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह जुने बांधकाम पाडून नवीन वसतिगृह करण्याचं प्लॅनिंग आहे. संगमवाडी येथे आद्य क्रांतिगुरू लहोजी प्रसाद साल्वे स्मारक उभारणी सुरू आहे. त्यासाठी लागणारा तरतूद करण्यात आलेला आहे आणि ते ऑगस्ट 2026 पर्यंत काम पूर्ण होणार आहे. तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह सिंहगड रोड व बालासाहेब ठाकरे नाट्यगृह कोथरूड येथे नवीन नाट्यगृह उभारणीचं काम आपण सुरू करणार आहोत. सोबतच इथे आपला बाल गंधर्व जो नाट्यगृह आहे त्याचं सुद्धा मॉडर्नायझेशन यावेळी प्रस्तावित आहे. ऐतिहासिक भिडेवाडा येथे सावित्रीबाई फुले मुलींच्या पहिल्या शाळांचे स्मारक, वाडा साईडीत फिल्म होलोग्राफी व महिला कौशल्य विकास केंद्र, सिंहगड रोड वडगाव बुजुर्ग येथे आधुनिक धनुर्विद्या केंद्र प्रस्तावित आहे. हडपसर येथे केळ्या नर्सरी उभारणी, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय परिसरात स्टुडंट्स हॉस्टेल बांधकाम पूर्ण करणे. खराडी येथे डॉग पार्क उभारणी. जसं पूर्वी बोललो, पुणे शहरातील ऐतिहासिक व महत्त्वाचे नाट्यगृह असलेल्या बाल गंधर्व रंगमंदिरांचे आधुनिकीकरण व पुनर्विकास करण्यासाठी पुणे महापालिकेकडून महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित करण्यात आलेला आहे. आपण 1968 पासून सांस्कृतिक कार्यक्रमाचे केंद्र असलेल्या या नाट्यगृहातील जुने झालेले सुविधांचे नूतनीकरण करून आधुनिक व दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. विशेष करून तिथे भरपूर जागा आहे, त्याचा जास्तीत जास्त चांगला वापर कसा करता येईल हा याच्या मागचा मानस आहे. माहिती व तंत्रज्ञानमध्ये एकूण भांडवली तरतूद 5 कोटी 25 लाख आहे. महसुली 51 कोटी 48 लाख, एकूण 56 कोटीचा हा टोटल बजेट आहे माहिती व तंत्रज्ञानासाठी. पुणे मनपा डिजिटल परिवर्तनाच्या नव्या टप्प्यात प्रवेश होतो आहे. त्याच्यामुळे 1950 पासूनचे दस्तावेज सगळे आम्ही डिजिटायझेशन करण्यासाठी DMS प्रणालीद्वारे हे आपण सुरू करतो आहे. AIचा प्रशासनात वापर जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न आहे. तसेच आपला जो ग्रीव्हान्स रिडक्शन सिस्टम आहे आणि E-ऑफिस सिस्टम आहे ते सगळे नव्याने आपण करू. इथे हेरिटेज सेलसाठी एकूण 28 कोटी 50 लाख त्याचे भांडवली तरतूद आहे. तसेच महसुली तरतूद आहे 5 कोटी 30 लाख. एकूण 33 कोटी 80 लाखचं नियोजन आहे. क्या मुझे लगा कि ज़्यादा हो गया. ठीक आहे. आपली इथे हेरिटेज सेलमध्ये 2026-27 मध्ये पण काही महत्त्वाचे विषय आहेत. पर्वती पायथा येथील पेशवे ST प्रकल्प पूर्ण करून नागरिकांसाठी खुले करण्यात येणार. सिंहगड किल्ल्यावर नरवीर तानाजी मालसुरे स्मारक परिसरातील दुरुस्ती व उद्यान विकास करून पर्यटकांसाठी सुविधा वाढवणे. मामलेदार कचेरी येथील आद्य क्रांतिकारी उमाजी नाईक यांना ठेवलेल्या जेल इमारतीची उर्वरित कामे तसेच कोर्ट इमारतीचे जतन व संवर्धन पूर्ण करण्यात येणार. महात्मा फुले जुनी मंडई येथे गाडे, छत, दगडी भिंती व प्रदर्शनासाठी दुरुस्ती करून ऐतिहासिक स्वरूप पुनर्स्थापित करणे.
प्राथमिक शिक्षण विभागमध्ये एकूण भांडवली तरतूद 88 कोटी आणि महसुली तरतूद आहे 851 कोटी 83 लक्ष. एकूण इथे 979 कोटी आणि 83 लक्ष एवढे आम्ही केलेलं आहे. विद्यावर्धिनी आदर्श शाला प्रकल्प 75व्या वर्धापन दिनानिमित्त 75 शाला इमारतीमधील 144 प्राथमिक शाळांचा विकास व भौतिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. विद्यावर्धिनी गुणवत्ता वाढ उपक्रममध्ये 320 शाळांमध्ये ई लर्निंग विषय कक्ष, डेटा एंट्री ऑपरेटर, क्रीडा कला कक्ष, समुपदेशक इत्यादी सुविधा आहे याच्यामध्ये. तसेच क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांसाठी विशेष निधी, स्पर्धा, सहली, स्नेहसमल इत्यादी याच्यामध्ये असणार आहे. 8 असे इंग्रजी माध्यम शाळा CBSE बोर्डाशी संलग्न करण्याचे प्रस्ताव आहे आणि त्याची प्रक्रिया आम्ही सुरू पण केलेली आहे. एकूण आपत्ती व्यवस्थापनासाठी 62 कोटी 3 लक्षचा प्लॅनिंग आहे. ICCC अंतर्गत CCTV साठी UPS आधारित पोल व नदी किनारी पब्लिक ॲड्रेस सिस्टम बसवणे प्रस्तावित आहे. झोपडपट्टीतील आपत्तीग्रस्त नागरिकांसाठी पुनर्वसन व आर्थिक सहाय्य तरतूद त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर EOC बलकटीकरण, अतिरिक्त मनुष्यबळ व पायाभूत सुविधा आदी आम्ही करणार आहोत. समाज विकासमध्ये एकूण भांडवली तरतूद आहे 131 कोटी 98 लक्ष. महसुली तरतूद त्याचे टोटल 11 कोटी 52 लक्ष. एकूण 143 कोटी 50 लक्ष एवढे आहे. महिला बचत गट उत्पादने विक्रीसाठी कायमस्वरूपी विक्री केंद्र स्थापन. महिला व मुलींसाठी स्वरक्षण प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे. लघु उद्योगांसाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्र व ई-व्हेकल दुरुस्ती प्रशिक्षण. भटक्या विमुक्त जातींच्या मुलांसाठी हडपसर येथे निवासी प्रकल्प. तसेच दिव्यांग सर्वेक्षण, दिव्यांग भवन, कृत्रिम अवयव केंद्र व थेरपी सेंटर सुरू करण्याचे नियोजन आहे. कामगार कल्याण विभाग कर्मचाऱ्यांना घर देण्यासाठी गृहकर 5 किलोमीटर क्षेत्राची मर्यादा वाढवून संपूर्ण पुणे जिल्हा आम्हाला करायचे आहे. कामावर कार्यरत असताना अधिकारी कर्मचारी यांचे निधन झाल्यास वारसांना तातडीचे 5 लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य. नैसर्गिक मृत्यू झाल्यास मिळणारे आर्थिक सहाय्य 75,000 वरून वाढवून 2 लाख रुपये. सफाई कामगारांना सणाच्या दिवशी काम केल्यास त्या दिवसाचे 1.5 वेतन. कर्मचारी व त्यांच्या कुटुंबांना आर्थिक सुरक्षितता व दिलासा. मालमत्ता व व्यवस्थापन विभाग मनपाच्या सर्व भूखंड व इमारतींचे GIS सर्वेक्षण करण्यात येणार आहे. गाडे व जागांचे भाडे नियमानुसार सुधारित करून महसूल वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी नीती तयार करण्यात येईल. इथे 15वा वित्त आयोग आणि अमृत 2.0 आणि CSRचा एक जो हेड आहे त्याच्यामध्ये 15वा वित्त आयोगातून NCAP नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत 126 कोटी 30 लक्ष आणि पाणी पुरवठा सुधारणा व प्रभावी घनकचरा व्यवस्थापनासाठी सुमारे 137 कोटी 4 लक्ष विविध विभागासाठी उपलब्ध होणार आहे. अमृत 2.0 अंतर्गत वडगाव बुद्रुक येथे 125 MLD जलशुद्धीकरण केंद्र उभारणे. अस्तित्वातील 6 STPची क्षमता 362 MLD वरून 451 MLD पर्यंत वाढवणे आणि नव्याने समाविष्ट 16 गावांमध्ये ड्रेनेज लाईन विकसित करणे या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले असून प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आलेले आहे. एकूण तरतूद 217 कोटी 50 लक्ष. CSR अंतर्गत टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांचे मार्फत कौशल्य वर्धन केंद्र, सेंटर फॉर इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग सेंटर CIITचे माजी उपमुख्यमंत्री यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते आणि हे काम यावर्षी आता पूर्ण होईल. इथे अतिक्रमण विभागामार्फत इथे लहान वाहने व 24/7 पथकाद्वारे कारवाई करणे याच्यावर भर आपण देतो आहे. त्यानंतर 32 जो मुख्य रस्ते आहेत त्याच्यावर प्रभावीपणे अतिक्रमण मुक्त करण्याचे नियोजन आहे. पुन्हा इथे गर्दीच्या ठिकाणावरील जे पथारी झोन कमी आणि गर्दीच्या ठिकाणी स्थलांतरित करणे. हा थोडासा सेंटेन्समध्ये चुका दिसते. बेसिकली आता पथारी विक्रेत्यामुळे जे काही गर्दी होतो किंवा झोनच्या काही इम्बॅलन्स आहेत ते काम करण्यासाठी आम्ही प्लॅन केलेला आहे.
25 हॉकर्स झोनमध्ये बोर्ड व पट्टे मारून स्पष्ट आखणी करणे, पथारी व्यावसायिकांचं टोटल ऑनलाईन नोंदणी तसेच QR कोडचा एक ओळखपत्र देण्याचा प्लॅन आपण केलेला आहे. शहरातील जे काही अतिक्रमण होत आहे त्याच्यावर अधिक प्रभावी पद्धतीने देखरेख करण्यासाठी आपण एक नवीन प्रणाली विकसित करणार आहोत. मोटर वाहन विभागमध्ये एकूण भांडवली तरतूद 80 कोटी 30 लाख आहे. महसुली 72 कोटी 35 लाख, एकूण 152 कोटी 65 लाख आहे. विविध विभागांसाठी जे काही आवश्यक यंत्रसामग्री व विशेष वाहन आहे त्याचं नियोजन आपण करतो आहे. स्वच्छता, मलनिःसरण व कचरा वाहतुकीसाठी आधुनिक यंत्र उपलब्ध करणे, तसेच जे काही वाहन आमचे हे ओल्ड झालेले आहेत त्याच्या जागी नवीन वाहन घेणे हे पण प्रस्तावित आहे. शहराचा विस्तार व नव्याने समाविष्ट गावे लक्षात घेता नवीन अग्निशामक केंद्र, मनुष्यबळ वाढ व अति आधुनिक वाहन खरेदीचा प्रस्ताव आपण करतो आहे. त्यासाठी टर्न टेबल लॅडर M55 व 28 मीटर हायड्रॉलिक ॲक्सेस प्लॅटफॉर्म यासारखे आधुनिक उपकरण जे आहे उपलब्ध आम्ही करणार आहोत. माहिती व जनसंपर्क विभाग, पुणे महानगरपालिका नागरिकांना सेवा अधिक सुलभ, जलद आणि प्रभावी देण्यासाठी डेटा, तंत्रज्ञान आणि संवाद याचा वापर करून 3 वर्षासाठी सीड प्रकल्प राबवण्याचा प्रस्ताव आहे. त्याच्यामध्ये सर्व्हिस एफिशियन्सी अँड इफेक्टिव्हनेस युजिंग डेटा. क्षेत्रीय कार्यालयाचं सक्षमीकरण एक महत्त्वाचा इश्यू आहे. त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आम्ही यावर्षी घेणार आहोत. क्रीडा विभागमध्ये हडपसर येथे स्पोर्ट्स नर्सरी सुरू करण्यात येणार आहे. 2025 मध्ये जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या 397 खेळाडूंना 1.8 करोड रुपये आपण शिष्यवृत्तीद्वारे देतो. पुणे महापालिका शाळांमधील 36 विद्यार्थ्यांना क्रीडा शिष्यवृत्ती प्रदान आपण करू. तसेच स्पोर्ट्स रिहॅब सेंटरची निर्मिती हे पण प्रस्तावित आहे. सांस्कृतिक केंद्र विभागमध्ये भांडवली तरतूद आमचे 122 कोटी 90 लाख, महसुली तरतूद आहे टोटल आपले 48 करोड आणि 41 लाख, असे टोटल 171 करोड आणि 31 लाख एवढे यासाठी आपण केलेला आहे. इथे नाट्यगृह जे आहे त्याचे आधुनिकीकरण, 5 परिमंडलमध्ये अति आधुनिक तंत्रज्ञानावर सुसज्ज मिनी थिएटर्स, तसेच 15 क्षेत्रीय कार्यालयामध्ये एम्युनिटी स्पेसमध्ये नवीन कला दालने विकसित करणे आणि पुणे शहरात दरवर्षी एक भव्य 8 वीक कला सप्ताहाचं आयोजन करण्याचं आपण प्लॅनिंग आपण करतो आहे. मागील 4 वर्षाचा जो काही अंदाजपत्रकाचा एक संक्षिप्त आराखडा आहे आपल्या समोर. आपण इथे पाहू शकतो की मागील 4 वर्षाचा जो काही आपण एकच महिना धरतो मतलब जानेवारी, जेणेकरून डेटा सारखे दिसेल. तर इथे असं आहे की टोटल आपला जो जमा बाजू आहे 2023चा 5749 कोटी, तसेच जानेवारी 2024 मध्ये 6203 कोटी, तसेच जानेवारी 2025 मध्ये 6434 कोटी, तसेच जानेवारी अखेर या वर्षी आपल्याकडे 7701 कोटी आहे. तर मागील 4 वर्षाचा जो संक्षिप्त आढावा जर खर्च बाजूने जर आपण पाहिला तर जानेवारी 2023 मध्ये 4268 कोटी, जानेवारी 2024 मध्ये 5014 कोटी, जानेवारी 2025 मध्ये 5756 कोटी, जानेवारी 2026 मध्ये 5870 कोटी निवडणूक आपल्याकडे होता. तरी हा आपला खर्च म्हणजे याला चांगला म्हणायला हरकत नाही, पण येणाऱ्या पिरियडमध्ये आपला जो मार्चपर्यंत खर्चाचा हिशोब चांगला दिसेल. 2026-27 चे वार्षिक अंदाजपत्रक आपल्या समोर. इथे टोटल 13,995 कोटीचा आमचा जमा बाजू, तसेच 13,995 कोटीचा खर्च बाजू आपल्या समोर आम्ही सादर करतो. इथे आमच्या आरंभीची जो शिल्लक आहे ते अतिशय थोडक्यात आहे, पण स्थानिक संस्था कर 845 कोटी, तसेच GSTचा जो आहे 2,917 कोटी, मिळकत कर जे आहे 3,352 कोटी, तसेच विकास शुल्क 3,406 कोटी,
पानीपट्टी 7 से 41 कोटी, शासकीय अनुदान 9 से 34 कोटी, इतर जमा 1203 कोटी, कर्ज आणि कर्ज रोखे 500 कोटी, तसेच प्रधानमंत्री आवास योजनामध्ये जे येणारा शेअर आहे ते 93 कोटी, हाच आपला जमा बाजू झाला. तसेच सेवक वर्ग खर्चसाठी 3,881 कोटी, वीज खर्च व दुरुस्ती है 5 से 70 कोटी, पानी खर्च 1 से 90 कोटी, कर्ज परतफेड ब्याज व घसारा 1 से 48 कोटी, औषधे पेट्रोल डीजल खर्च 3 से 19 कोटी, देखभाल दुरुस्ती इतर खर्च 2007 से 22 कोटी, वार्ड स्तरीय कामसाठी 34 कोटी, तसेच क्षेत्रीय कार्यालयाने जे काही कामे करायची आहेत त्यासाठी 137 कोटी, भांडवली व विकासाची जे कामे आहेत ते 5,773 कोटी, अमृत व स्मार्ट सिटी अभियानमध्ये 2017 कोटी, हाच आपला समोर आहे. थोडक्यात एनालिसिस असा आहे की शहरचा जो विकास चार्जेस आहे ते 24%, मिलकत कर 24%. येणारा जो काही नवीन गाव आहे 23 गाव, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रिडेव्हलपमेंट पाहता हा 24%पेक्षाही जास्त होऊ शकते. इतर जमा आमच्याकडे 9%, तसेच शासकीय अनुदान 7%. पुणे महापालिकामध्ये शासकीय अनुदान आणि कर्ज हे तिन्ही हा जो दोन्ही विषय आहे ते थोडासा कमी असल्यामुळे याच्यावर आम्ही पुढे अजून काम करू शकतो. पाणीपट्टी जे आहे ते 5%, PMAY 1%, वस्तू व सेवा कर 27%, म्हणजे 27%. हा आपल्यासाठी कसे येणार आहे पैसे त्याचं एक योजना आहे. आणि खर्च कसे होणार याच्यावर एक एनालिसिस असा आहे की विकासाची कामे व प्रकल्प याच्यावर 40%, पाणी खर्च 1%, वीज खर्च व दुरुस्ती 4%, सेवक वर्ग जे आहे त्यासाठी 28%, तसेच हा जो अमृत 2.0 आहे त्यासाठी 2%, क्षेत्रीय कार्यालयाने करायची जे कामे आहे 1%, तसेच कर्ज आणि परतफेडवर जे आहे त्याचं व्याज धरून ते 1%, तसेच वॉर्ड स्तरीय कामे 1%, आणि ओव्हरऑल जे मेंटेनन्स आहे त्याच्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटचा जो देखभाल दुरुस्तीचं काम, ड्रेनेज, पाणी पुरवठ्यापासून सगळे ते धरून 22%, आणि घसारा पेट्रोल इतर हेच आहेत. माझा हा जो अंदाजपत्रक आहे थोडक्यात मी आपल्या समोर सादर केलेला आहे. त्याचा डिटेल जो काही गोसवारा आहे, डिटेल सगळे माननीय स्थायी समितीचे जे माननीय अध्यक्ष आहेत तसेच मेंबर्स आहेत त्यांच्यासमोर त्यांना डिटेलमध्ये पण आपण देतो आहे. आणि हे सगळे करत असताना आपण सर्वांकडून जो काही मला मोलाचे सहकार्य मिळाला त्यासाठी मी आपल्याला मनापासून धन्यवाद करतो. धन्यवाद. थँक्यू सर. किती हो ना अजून तर नाही. आजच्या सभेसाठी माझ्याकडे सभा तहकूबी आलेली आहे. आजची सभा मंगळवार दिनांक 10/3/2026 रोजी सकाळी 11:30 वाजेपर्यंत तहकूब करण्यात येत आहे. या तहकूबीला कुणाचा विरोध आहे?
आजची सभा उद्या मंगळवार दिनांक 10/3/2026 सकाळी 11:30 वाजता स्टँडिंग कमिटी आपण तहकूब केलेली आहे. सर्व पत्रकारांनी महापालिका आयुक्त कार्यालयामध्ये प्रेस कॉन्फरन्ससाठी यावं.